जय महाराष्ट्र गाईज. मी आणि माझी पब्लिक आज झालेलं दादर चौपाटीला. तर चला बघूया. हाय आशिष. हाय जीशान. बाकी आता आम्ही पोहोचलोय दादर चौपाटीला. बघूयात. चला चला. हाय माझी पब्लिक. हाय. गार्डन मध्ये आलेलो पण बंद आहे. आपल्या नशिबाचे भोग आमच्या. सो इथे भरपूर दुकान आहेत. आपण विजिट करूया. तुम्हाला दाखवते एक एक करून. असं आपण आता पाणीपुरीच्या स्टॉलवरती आलेलो. तुम्हाला ते स्टॉलही दाखवतो आम्ही कुठे आहेत. इकडे अजून काहीच ठरलेलं नाही की आपल्याला काय खायचंय. ते स्टॉल्स भरपूर आहेत पण ह्या लोकांना अजून ठरलेलं नाहीये की काय खायचं. पण आपण सगळ्यांची फेवरेट पाणीपुरी खातो. आता आपण पाणीपुरीच्या स्टॉलवर जाऊया पहिला. तर आपला हा स्टॉल कन्फर्म झालेला आहे. तर बघू शकता साईडवर एक नाव दाखवू देत. चौपाटीच्या समोरच आहे. तर तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकता. छान जागा आहे. खूप शांतता आहे. हे बघा इथे फ्री टेस्टिंग पण चाललेली आहे. इथं ॲज अ शेफ इथं आमची सगळीकडेच टेस्टिंग चाललेली असते. इथे पण टेस्टिंगच चालू आहे. तर डबली तुला कसं वाटलेलं आहे इथलं पाणी? पाणी खूप स्पायसी आणि मस्त आहे. चटपटीत आहेत ना. तर काय काय करायचं ते सांगून ठेवा दादाला. भैया यहाँ पे आपका स्पेशल क्या है जो आप खाने के बाद मजा आ जाए? तर डबले तुला काय खायचंय ते सांगा. पाणीपुरी आहे. तुझं काय आहे? दहीपुरी. शिव्या तर झाल्या. मी कामावर पण खातोय. ते खाऊन काय करतो. चला कुठे बसणार आहे तुम्ही? ये देखो हमारा स्टॉल ही इतना बड़ा है और उसमें हमारी बटली झाड़ी भी ऊपर से पानी पूरी खा रही है. ये मैडम जिम जाने का जा रही है. ऊपर से पानी पूरी दबा रही है. जिम जा रही है प्लस पानी पूरी खा रही है. चालतं गाईच. एक दिवस चीट डे असतो जो आपण खाऊ शकतो. हिचा एक दिवस चीट डे नसतो. हिचा प्रत्येक दिवस चीट डे असतो. हे बघा तिची हाईट बघा. पाणीपुरीचा पहिला दाखव इकडे. अंकल का ईगो हर्ट हो गया. उसके लिए हम माफी मांगते हैं. या अशा लोकांना पाणीपुरीमध्ये कांदा आवडतो. असं मला पण आवडतं पण आपण प्रत्येक वेळा खात नाही. त्या व्यक्तींचं व्यक्ती इथे 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 गूळ टाकून खातो. हे अशी आमची मैत्रिणी. हम गरीब आहे. सुकी पुरी वैसे तो मागणं आम्ही कंपल्सरी. सुक्या पुरीची वाट बघतोय. आता दादा आम्हाला एकच देणार. दोन बघू. ट्राय करू. 3 घ्यायच्या. तिखट लागलेलं आहे मॅडमला. मॅडम सुकापुरीची वाट बघते ती कधी येते सुकापुरी. सो आमचं दहीपुरी रेडी होत आहे. सो गाईज इथे आमची दहीपुरी रेडी आहे आणि 3 टेक घेता घेता यांनी एक एक खाल्ली त्यातली. पण चाव दे. सो जिशान शेफ दहीपुरीचा पहिला दुसरा बाईट दुसरा वाईट खातायत.
त्याचं सोडा, हे आता पहिल्यांदा तर मी दिलेलं आहे, दुसऱ्यांदा पण तुम्ही टेस्ट करा. हो, दुसऱ्यांदा तुमच्यासाठी परत याने दहीपुरी दिली आहे. तर खाऊन जिशान सांगा शेफला कसं झालं. ओके ओके वाटले टेस्ट. शेफ आशिष छान तुम्हाला झालं. कसं वाटतंय? मस्त झालेलं आहे, एकदम चटपटीत, गोड पण आहे, तिखट पण आहे. सध्या आता कॅमेरामॅनच्या तोंडातनं पाणी येते, तिला एक घास देऊ आपण. गाईज इथे मागे मुली बघितल्यात, त्या आमच्याकडे अशा बघतात की आम्ही पहिल्यांदा व्लॉग करतोय, पण आम्ही पहिल्यांदाच व्लॉग करतोय. सो तुला ऋतिका शेफला कसं वाटलेलं आता ते तुम्ही एक्सप्लेन करा. भाडे बघताय माझे कंजूस मित्र, आमना तोंडातला संपू द्या. माझ्या नशिबात नाही येते, दुसरी बरोबर. मला रबडी चालेल. तुला मला पण रबडीच, तर 3 रबडी द्या. रबडी द्या. तर गाईज इथं आपण लहानपणी रबडी खायचो होते, आता भरपूर वर्षानंतर खातो सेम टाईप मध्ये. हे बघा मस्त थंड थंड रबडी भेटलेली आहे याच टकीने आपल्याला. तर ढबली तुमचं काय म्हणणं आहे? भारी आहे. तर आम्ही तिघं आता टेस्टिंग करून सांगू तुम्हाला कसे झालेले आहेत. बस बस काका. बस. तर काका मला एक विचारायचं होतं, तुमच्या दिवसभरामध्ये अशी किती कुल्फ्या जातात? 100 एक जातात. एक कुल्फी कितीला? 30 रुपये 40 रुपये. मग बघा, आमच्यापेक्षा काका जास्त कमवत आहे तिथे. डबली आपल्याला लाज वाटली पाहिजे. खरंच खरंच आम्ही दिवसाला फक्त 700 रुपये कमवतो. काय तुमचं काय म्हणणं आहे? 4 वाजता ये म्हणजे ना डाक हो गया डाक. तर अशाच कृपेने मी सांगतोय, पुढे कंपनीमध्ये काम करण्यापेक्षा ना स्वतःचा बिझनेस करा. तर आम्ही पण प्लॅन करतोय, तोपर्यंत स्वतःची कमाई होणार नाहीये. इकडे ही बघा, ही आमच्या हातात सुकी पुरी येते. काकांना मी रिक्वेस्ट केली आहे 3 रिक्वेस्ट नाही गाइस, रिक्वेस्ट नहीं, भांडून घेते. सर ये आपसे झगड़ा करके ले रही है ना. देखो ये ऐसी हमारी दोस्त की एक सुखा, ये देखो सुखा पूरी होगी, 1 2 नहीं 4 उठाया इसने. नहीं 3 ही है, 3 सॉरी. देखा का चाचा देखा मेरे हाथ के लिए कितना देर है. गाइस तुम्ही नक्की विजिट करा यांच्या स्टॉलला. सुकापुरी सगळ्यांना छान वाटते. तू हात दाखवून काय नाही. ए मला हवी आहे, पण खाऊ खुश सगळ्या हातांमध्ये माझ्या. काय ही लोकांनी खाऊन शेवटचं मला दिलेलं आहे. हे बघा सगळं हातात सामान असून पण मला विचारत नाही. हे बाबा, हे ऋतिकाला नको आहे तर मी आणि जिशान वाटून खाणार आहोत. गरीबी गरीबी गरीब माणसानं. सो या गरीबाला 80,000 पगार असणारा पोरगा पाहिजे. सो प्लीज शोधा. ही फिरून फिरून मुलांवरती जाते. हे याची आईस्क्रीम पण वाकडी झालेली आहे याच्यासारखी. तर गाईस तिथे पाणीपुरी आणि दहीपुरी खाल्यानंतर इथं शेवटी आपल्याला एक मराठी माणूस भेटलेला आहे. काका तुम्हाला इथे दुकान उघडून किती वेळ झालेला आहे? जरा आम्हाला इन्फॉर्मेशन देता का जरा? तर इथं काय काय व्हेरायटीज आहेत तुम्ही सांगू शकता? काका थकलेले आहेत जाम. तर तुम्ही उघडता कधी? तर आम्ही तुम्हाला मेन्यू बघून डिसाईड करून सांगतो काय काय द्यायचं आहे म्हणून. तर डिसाईड केलेलं काय घ्यायचं आहे आपल्याला? सो आम्ही पिझ्झा घेतोय. कोणता वाला नाही चीज पिझ्झा घेतोय आम्ही. चीज पिझ्झा. चीज पिझ्झा. कारण की आमची लायकीच तेवढी आहे. 90 रुपये आहेत खिशात. सो आम्ही चीज पिझ्झा खातोय. हम गरीब आहे. 100 रुपये आहेत म्हणजे, पण 10 रुपये तू कधी घेणार आहे? एकच घे. तर इथं डिसाईड केलेलं आहे आम्ही चीज पिझ्झा घ्यायचा आहे म्हणून. दादा मस्त गरम गरम चीज पिझ्झा एक पार्सल हवं आहे. खाणार का पार्सल? तर मस्त ट्रायपॉड उभी नाहीच आहे. सो काकांनी सँडविच कसं कट केलं तुम्ही बघितलं. सॉरी मी नाही व्हिडिओ दाखवू शकले. माझ्या मित्राने व्हिडिओ रेकॉर्ड केला कारण की त्याची हाईट माझ्यापेक्षा हे बघा इथे इकडे बघा, इथे आमच्या हातात ट्रायपॉड असून इकडे आपल्याकडे नॅचरल ट्रायपॉड आहे. ट्रॅपरॉड व्हॉट हो. ट्रॅपरॉड आयसीयू मध्ये होता. आयसीयू मधून इतना भी नहीं झूठ बोल रहा है. आराम से बोल.
ट्रीटमेंट के लिए गया था मैं, उसके बाद से जस्ट मैं डायरेक्ट इधर आया. एक घंटे की नींद निकाल के नाही, आहे. एक तर गाईज याच तर की ना आपलं पिझ्झा रेडी झालेला आहे. फुल क्रिस्प चीजी बस. पिझ्झा फुल जाम मस्त दिसतो. खायलाच मजा तर येईलच. बघू तर काका तुमचे असे एका दिवसात किती पिझ्झा जात असतील? 20-30 म्हणजे विचार करा, चांगलंच चालू आहे. आणि एका पिझ्झाचं प्राइस काय? 90% स्टार्टिंग आहे. तर तुम्ही ते येऊन ट्राय करू शकता. बीचच्या समोरच आहे मस्त. फ्रेंड्स फॅमिली सोबत येऊन तुम्ही इथे एन्जॉय करू शकता मील. तर पॅकिंग झालेली आहे. आपण आता त्या 2 कार्टूनकडे जाऊन बघू. तर गाईज फायनली आपण आपलं पार्सल घेतलेलं आहे. तिकडे ते 2 कार्टून लोक फोटो काढतात घोड्यासोबत. तर तुम्ही बघू शकता तिथे ते कार्टून काय करतात. हे बघा इथे मला पार्सल आणायला दिलं आणि इथे स्वतः उभे आहेत. हे बघा हे आहेत आपले घोडे. इकडे आता घाई गडबडी चालू झालेली आहे डब्ल्यूची. कारण की मी महाराष्ट्रीयन फॅमिलीमधून आहे. सो 10च्या आत घरात हा नियम असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो 10च्या आत घरात पोहोचायला पाहिजे. मी डोंबिवलीला राहते, मी दादरला आली आहे. सो मला 10च्या आत घरात पोहोचलंच पाहिजे. सो आता मी चौपाटीवरनं आलोय. आता सगळे आपापल्या घरी जात आहेत. मी माझ्या घरी डोंबिवलीला, जिशान कुर्ल्याला आणि आशिष नाला सोपाऱ्याला. सो हा जिशाने हा की कुर्ल्याला जाणार आहे, हा आशिष हा नाला सोपाऱ्याला जाणार आहे. आणि मग घरी गेल्यानंतर आमचा ब्लॉग एंड होणार आहे. तोपर्यंत तुम्ही आमची कारमधली म्हणजे ओलामधली जी काय बकचोदी असेल, जे काय मस्ती असेल ती पण एन्जॉय करा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आमच्या. तो आता आम्ही आपल्या घरी चाललेलो आहे. ह्याची गरज नाहीये सध्या, कारण की मी हाताने घेऊ शकते एवढा मोठा. आधी का द्यायला सांगितले? सॉरी ब्रो. सो जिशान जरा तोंड टाकूनच तर बरं होईल. आणि हे दादा आहेत ते आम्हाला सोडणार आहेत आता दादर स्टेशनला. सो हा हॅलो. हा निघालात का कामावरून? किती वाजेपर्यंत निघणार? नको रे नको रे नको रे नको रे. हा किती वाजेपर्यंत निघणार आहात? किती वाजेपर्यंत निघणार आहात? मी पण आता जात. सो जिशानचा ब्रेकअप झालेला आहे, त्यांनी ब्रेकअप सॉन्ग लावलेलं आहे. ते सेंड होतोय. बाय बाय गाईज. बाय बाय. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण परत भेटू. कोणताही नवीन अपडेट असेल तर तुम्ही खाली सांगू शकता तुम्हाला काय हवंय ते. जय महाराष्ट्र. करा कष्ट. सो मी आणि बाय बाय. सो मी आणि जिशान आता घरी जातोय. तो कुर्ल्याला उतरतो आणि मी डोंबिवली. पोरामुळे मी जेंट्स डब्यात जाते, कारण की ब्लॉग एंड नाही करता येणार आम्हाला, म्हणून आम्ही जेंट्स डब्यात चाललोय. सो गाईज आता जिशान त्याच्या घरी चाललाय. सो तर मी एकटीच राहिले जी घरी पोहोचणार आहे. सो हा चाललेला आहे मला सोडून. बाय बाय. बाय. येस येस येस. बाय. गाईज मी आता घरी पोहोचली आहे आणि आपला ब्लॉग आज इथेच एंड होतोय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय चेंजेस पाहिजेत ते तुम्हाला सांगा. आम्ही त्यात ते चेंजेस करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.